करत होतो आणि आता चर्चा या टप्प्यावर येऊन पोहोचली की सोशल बॅकवर्डनेस म्हणजे ज्यांनी शूद्रतेचे चटके भोगले त्यांना समाजात समान स्थान मिळावं याच्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे। मग अशा वेळेला आम्हाला आश्चर्य वाटतं की मराठे मागासले पण मागतात आणि आंबेडकर त्यांच्या सोबत उभे असतात। बायांना रियालिटीज आपण बघत नाही आहोत। आपण 2024 मध्ये जगतो आहोत, पण आपण परिस्थिती बघतो 1950ची आणि त्याच्यामुळे रियालिटी जी आहे ती रियालिटीपेक्षा आपण असं फारकत घेतली असं माझा आरोपच आहे। अच्छा, मी मराठ्यातले दोन भाग करतोय। एक रयतेतला मराठा की जो शिवाजी महाराजाचा असं म्हणत असतो, आणि दुसरा असताना निजामी मराठा की जो सत्तेचा मराठा जो आहे। हा रयतेतला जो मराठा आहे, लिमिटेड जमिनी, लिमिटेड रिसोर्सेस, गेल्या अनेक दशक म्हणजे 4 दशक गेली आपण असं म्हणू। या अनेक दशकामध्ये जमिनीचं फेरवाटप झालं कुटुंबामध्येच, पुन्हा फेरवाटप झालं, पुन्हा फेरवाटप झालं, आणि त्याच्यामुळे जे सुखी कुटुंब होतं ते आता दुःखी कुटुंब झालेलं आहे। मराठा आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये मी एक असताना मुद्दा घ्यायला सांगितला होता की जो घेतला नाही, आणि तो म्हणजे कोणी घेतला? कमिशनच्या कुठल्याही कमिशनने घेतला नाही। आणि म्हटलं एक सोशल इंडिकेटर म्हणून आपण असं बघितलं पाहिजे की मॅरेजेबल एज, मुलगा आणि मुलगी हे ॲव्हरेज म्हटलं होतं धरा, कंपॅरिझन टू अदर सोशल ग्रुप्स, त्याच्यामध्ये तो वाढलाय की कमी झालाय एक भाग, आणि दुसरा भाग त्याच्यामध्ये किती जणांचं मॅरेज हे कुठच्या एजमध्ये होते हा त्याच्यातला म्हटलं एक घ्या। तुम्ही आता ही क्षत्रिय होती नव्हती मी त्या भानगडीत काही पडत नाहीये, त्याच्यामध्ये मागास आहेत मी त्याच्यामध्ये थेट मुद्द्यावर आलो, मी त्याच्यावरती येतोय जी। प्रश्न असा आहे की तुम्ही इकॉनॉमिकली स्टेबल ही तुमची संपली की तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून अनस्टेबल होऊन जाता। बरोबर आहे। आर्थिक दृष्टिकोनातून अनस्टेबल झालात की तुम्ही सोशली अनस्टेबल होऊन जाता। आता हा सोशली अनस्टेबल झालेला जो वर्ग आहे त्याचं मापदंड बघण्याचं काय आहे, तर मी असताना मॅरेजेबल हा क्रायटेरिया, म्हणजे तुच्छतेने बघणं की न बघणं। सोशल इंडिकेटर काय तर तुच्छतेने बघणं, म्हणजे लग्न करताना ते सगळ्यात दिसून येतं। माझं म्हणणं असं की लग्न नाही झालं असेल तर तुच्छतेने बघितलं जातं, लग्न झालं असेल तर त्याला रिस्पेक्ट प्रतिष्ठा मानली जाते। आता त्याला जर तुच्छतेने बघितलं जात असेल तर तुम्ही त्याला मागासलेलं म्हणणार की न म्हणणार? पण मग जे शूद्रत्वाचे चटके आहेत, जो आपला इतिहास आहे आणि त्यातून वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून आलेलं मागासलेपण आहे, ते महत्वाचं ठेवायचं का आंबेडकरांनी आता सांगितल्याप्रमाणे आर्थिक विपन्नावस्थेमुळे आलेलं मागासलेपण महत्वाचं ठरवायचं? तुमच्या कॅटेगरीज बदलल्या जातात। अच्छा, म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की जे सोशल मागासलेले आहे तो त्याचा अपलिफ्टमेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इतरांच्या बरोबरीने येत नाही। इट्स अ डिफरंट कॅटेगरी। ही तुमची नवीन कॅटेगरी उभी राहिलेली आहे। पण मग त्यांनी आर्थिक आरक्षण घ्यावं। प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की ही नवीन कॅटेगरी आलेली, ही नवीन कॅटेगरी आलेलीला तुम्ही रेकॉग्नाइज करणार आहात की नाही? की तुम्ही त्यांना मागासलेलं ठेवत जाणार आहात। मी जसं म्हटलं की तुच्छता,
या तुच्छतेनेच मानसिकता बिघडत जाते आणि तो स्वतःला इफेक्ट करत असतो त्याच्यावरती. आता या क्लास इतरांच्या बरोबरीने येऊ की नाही यावा याचा एव्हरी पॉलिटिकल पार्टीला निर्णय घ्यावा लागतो. बरोबर. तुम्हाला फक्त असणारा इतिहासामध्ये अमुक होतं आणि इतिहासामधलं असणारं आम्हाला असणारा झालेला अन्याय दूर करायचा आहे हे बरोबर आहे आणि ती भूमिका असलीच पाहिजे. माझं म्हणणं असं आहे, पण आत्ताच्या राज्यामध्ये करत असताना तिथे नवीन क्लास हा जर मागासवर्गीय होणार असेल किंवा होतोय आपल्याला दिसतोय त्याला अरेस्ट करणं हे सुद्धा इथल्या व्यवस्थेची जबाबदारी असं मी त्या ठिकाणी मानतोय. मग 2024 मध्ये त्याच्यामुळे असणारं म्हणून आम्ही असणारं त्याच्यामधली जी भूमिका घेतली की तुम्ही तुलनात्मक करू शकत नाही, तुम्ही एकमेकांना तुम्ही त्या दोघांना एकत्र करू शकत नाही, तुम्हाला दोघांना वेगळंच ठेवावं लागेल. बरं, मग आता आपण असं चर्चेत घेऊ 2024 मध्ये कालचा महार आजचा नवबौद्ध, कालचा मराठा आजचा मराठा यांच्या वेदना 2024 मध्ये समान आहेत, ज्याच्यावर आरक्षण हेच उत्तर आहे. पुन्हा मी म्हणतोय तुम्ही इतिहासामध्ये अडकायला लागलेला आहात. अच्छा, याचं कारण असं आहे की त्याचा जो महार समाजाचा असेल, मातंग समाज असेल, चर्मकार समाजाचा असेल किंवा इथला असा कुणबी असेल, सॉरी इथला सारा लोहार आहे, सोनार आहे, सुतार आहे, अमुक आहे, हे सगळे जे आहेत बलुतेदार, हे बलुतेदार जे आहेत त्यांना धर्माने, वैदिक धर्माने त्यांना अछूत केलं होतं आणि समाजाच्या वेगळं बाहेर ठेवलं होतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. आत्ताचा असणारा मराठा बर 50च्या स्वातंत्र्यानंतर मराठ्यानेच मराठ्यावरती अन्याय केलेला आहे. हा दुसरा तिसरा कोणीच केलेला नाही आहे. मराठ्यानेच एका मराठा वर्गाला पुन्हा तुच्छतेच्या कॅटेगरीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझं म्हणणं असं आहे की इथल्या असणाऱ्या व्यवस्थेने ही नवीन तुच्छतेची कॅटेगरी उभी राहते, तिला रेकग्नाइज करायचं की न करायचं हे आपण असणारं इथं तो प्रश्न डावलण्यासाठी, त्याला साईड ट्रॅक करण्यासाठी आपण असणारा इतिहासामधलं आणि धर्माचं असणारं ऑस्ट्रायझेशन जे होतं त्याला नवीन ह्याला कंपॅरिझनमध्ये बसणार आहात. माझं म्हणणं असं आहे की हा जाणीवपूर्वक डावलण्याचा भाग असा आहे, इग्नोर करण्याचा भाग असा आहे. आणि आम्ही जे करतोय म्हणजे मग इथल्या असणाऱ्या सवर्णातला सवर्ण हा जो नवीन गुलाम वर्ग निर्माण करतोय त्यालाच पाठिंबा देण्यासारखं असणारं चाललंय असं मी त्या ठिकाणी मानतोय. आता आपण रेकग्नायझेशन न करता की एक नवीन तुच्छतेचा वर्ग इथे उभा राहतोय असं दिसतंय.